नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोंबड्याचा रस्सा. मी अगोदरच धुवून स्वच्छ घेतला आहे. पीस थोडे थोडे कट केलेले आहेत आणि त्याला हळद आणि मीठ हे लावून ठेवलेलं आहे आणि कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. असा हा लालसर भाजून घ्यायचा आहे आणि हळद मीठ टाकले. ह्यात हळद मीठ टाकले की टेस्ट छान लागते. लसूण खोबरं 3 चमचे, अर्धा किलोचा कोंबडा आहे हा. आपण हा कांदा लालसर भाजलेला आहे. भाजून झालेला आहे. त्यात आपण कोंबडा कट केलेली पीस टाकू. आपण आता हा परतून घ्यायचा चांगला. तेल सुटत तोपर्यंत, ते पाणी त्याला सुटत तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवले की जरा वेळेस वापरलेच होते. वापरून झाल्यावर एका साईडला मी गरम पाणी करत ठेवत आहे. आता आपण हा एक तांब्यात पाणी घेतलेलं आहे. ते पाणी गरम करायचं आणि हे परतून झाल्यावर बघायचं, वरच्यावर हलवत राहायचं. परतून घ्यायचं चांगलं. जरा फास्ट ठेवायचा, जास्त बी फास्ट ठेवायचं नाही, जेणेकरून खाली करपू नाही. परत आपल्याला असं वाटत नाही हे झालंय, वापरलंय. झाकण ठेवायचं. पाणी गरमच ओतायचं, गार ओतायचं नाही. गार ओतलं की लवकर शिजत नाही. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाणी सुटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण हे गरम पाणी केलेलं त्यात ओतून घेऊ. आणि उकळी आल्यावर त्याला आपण कुकरला झाकण लावू. आता मी सध्या हा गडबडीत व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळं कांदा चिरलं किती घ्यायचा, काय घ्यायचा ते आता नंतर दाखवते. कोथिंबीर घालायची याच्यावर, म्हणजे कोथिंबीरचा खमंग असा वास छान येतो. उकळी आली की झाकण लावू आपण कुकरचं. आता हे उकळलेलं आहे. आपण आता बारीक करून झाकण लावूया. तोपर्यंत रस्स्याची तयारी करूया. कांदे 4 घेतले छोटे, टोमॅटो 2, लसूण आणि खोबरं आणि थोडंसं आलं घ्यायचं. हे बारीक करू आपण. आता आपण हे भाजून बारीक केलेलं आहे. आता आपण कुरगार झालेला आहे, तर आपण खोलूया. आणि आता आपण रस्सा बनवायचा आहे. रस्सा बनवायला कढई
कढई गरम करत ठेवूया. आणि लहान मुलांना जर ह्यातलं आळणी पाणी पाहिजे असेल तर ह्यातलं थोडंसं काढून घेऊ शकता. आता कढई आपली गरम झालेली आहे, तर आपण ह्यात हे 3 चमचे ऍड करत आहोत. गरम झाले की आपण हा मसाला, वाटप मसाला केलेला आहे, तो वाटप मसाला ह्या तेलात परतून घेऊया. ह्यात आहे ना, ह्यात रस्सा काढेल. आता पण हा मसाला भाजून घेतलेला आहे. आता ह्यात आपण सवय मसाला 2 चमचे घेतले आहे असले. लाल तिखट, घ्यायचं आहे. परतून झाल्यावर, जरासं हे परतून झाल्यावर आपलं काळ तिखट हे टाकायचं आहे. मी हे 2 चमचे घेतलेले आहे. आमच्यात तिखट लागतं, मी 1 चमचा घेतलं तरी चालेल. चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याचे गरम करून घ्यायचं आहे. आणि पाणी केलेलं ते आपण जरा गरम करून घ्यायचं आहे. मग ह्यात पाणी ॲड करून मग ते ह्यात ओतून घेऊ. असं तेल सुटलेलं आहे, याला बघू शकता तुम्ही. आणि ह्यात मी 2 चमचे टाकलेले आहे अगोदर. हळद मीठ लावून ठेवले तेव्हा. आता मी 3 चमचे मीठ घेतलेले आहे. त्यात मीठ मी ह्यात ॲड करत आहे. ते परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यात, थोडी रस्स्यावर आपण थोडी लावायची आहे. लाल असा कलर आलेला आहे. आपण ह्यात पाणी ओतणार आहोत. 2 ग्लास पाणी ओतायचं आहे. सगळं होऊ शकताय. असं केल्यावर ह्यात ओतून घ्यायचं. ह्याला उकळी आली की ह्यात ओतून घ्यायचं आहे. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ह्यात ऍड करू शकता. एक ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्यात जरा पाणी ओतत आहे थोडेसे. हळूहळू त्याला लाल कलर येईल. उकळी आली की इकडे उकळ ठेवलेला आहे. आता ह्याला उकळी आलेली आहे. आपण मसाला केलेला होता तो ह्यात उकळी आलेली आहे. गॅस बंद करून हा रस्सा ह्यात ऍड करू. आता आपल्या रस्स्याला उकळी आलेली आहे.
असं केल्याने आपण मग अशी कुकरमध्ये ते गरम करून ठेवलेलं, रस्सा गरम करून ठेवलेला ते एकत्र केलं की पटकन उकळी येते. बघू शकता तुम्ही. आता आपला हा कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे. खुश राहा.